नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर शोककळा। अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू मध्ये लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू। या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर ईडीचं समन्स मिळताच ऋषिकेश देशमुखांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव। एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात रयत क्रांती संघटनेची उडी। इस्लामपूर इथं डेपोमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू। ड्रग्ज घेणाऱ्यांविरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा धक्कादायक खुलासा। राज्याचे आरोग्य खाते म्हणजे यमदूत, तर आरोग्यमंत्री टोपे यांनी टोप्या घालणं बंद करावं। माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात। रवींद्र पाटील पोलीस कर्मचाऱ्याची जी अवस्था झाली ती अवस्था समीर वानखेडेंची होऊ देणार नाही। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान समीर वानखेडे यांच्या पाठीशी, नितीन चौगुले यांची ग्वाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भाऊबीजेच्या मुहूर्तावर शिवतीर्थ या नव्या ग्रहात प्रवेश। कृष्णकुंज शेजारीच नवी 5 मजली इमारत उभारली। नवीन वास्तूचं नाव शिवतीर्थ ठेवल्यावर शिवसेनेची गोची झाल्याचं चित्र। विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात केंद्रानं सवलत दिल्याचा दावा पूर्णतः चुकीचा। चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण। माझ्याकडून तपास काढून घेण्यात आला नाही, तो केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार। समीर वानखेडेंची स्पष्टोक्ती, तर चुकीच्या माहितीला बळी पडू नका। समीर वानखेडे यांना हटवण्यात आलेलं नाही, क्रांती रेडेकर यांचं आवाहन। आणि दिवाळीतील भाऊबीजेचा सण देशभरात उत्साहात साजरा। भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भावाची आठवण। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। आटपाडीमधील एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आणि भाऊबीज आंदोलनास्थळीच गेली। डेपो बाहेर कर्मचाऱ्यांनी 10 दिवसांपासून आंदोलन करत आहेत। यावेळी मोठा जल्लोषही करण्यात आला। एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी ही आजची भाऊबीज आंदोलनातच गेली। डेपो बाहेर आज एसटी मधील महिला कर्मचाऱ्यांनी आंदोलनातील कर्मचाऱ्यांचं पूजन करत भाऊबीज साजरी केली। ऐन दिवाळीत आंदोलन करून आणि कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र वाढत असतानाही सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानं एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत। एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावे असे मुंबई उच्च न्यायालयाकडून सूचना असतानाही कर्मचारी आंदोलन करण्यावर ठाम आहेत। त्यामुळे ऐन दिवाळीत आंदोलकांचा हत्यार उपसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी। हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। इस्लामपूर डेपोमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू करण्यात आलेले आहेत। महिला कर्मचाऱ्यांनी सदाभाऊ खोत यांचे औक्षण करत भाऊबीज आज साजरी केली। तर सकाळपासून आज रयत संघटनेनं आंदोलनाची एसटी कर्मचाऱ्यांच्या सोबत हात पुकारलेले आहे। एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरणासह विविध मागण्यांसाठी सुरू असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं. आत्महत्या केलेल्या 32 एसटी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. एक दिवसीय आमरण उपोषण सुरू करण्यात आलं असून दरम्यान एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांनी आमदार सदाभाऊ खोत यांचं औक्षण करत भाऊबीज साजरी केली. यावेळी बोलताना आमदार खोत यांनी आघाडी सरकारवर टीका करत असताना संवेदना हरवल्यासारख्या एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयाकडे आघाडी सरकार पाहत आहे, परंतु राज्य सरकारनं दुर्लक्ष केलं असलं तरी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार. महाविकास आघाडी सरकारनं तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न संपवला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिलाय. महाराष्ट्रामध्ये एसटी कामगार ऐन दिवाळीच्या सणासुदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करत आहेत. 35 पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे आणि महाराष्ट्राला काळिंबा फासणारी बाब आहे. राज्यकर्ते मुरदाड झाल्याचं हे लक्षण आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर एखाद्या विभागाचा कर्मचारी आत्महत्या करत असेल आणि राज्यकर्त्यांना जर दिवाळी गोड लागत असेल तर या पुरोगामी महाराष्ट्राचा हा मोठा अपमान आहे. आणि म्हणून ज्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी व त्यांच्या कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ताकद परमेश्वरानं द्यावी आणि एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये समावेश करावा, त्यांना न्याय द्यावा यासाठी एक दिवसाचं इस्लामपूर डेपोमध्ये आम्ही लाक्षणिक उपोषण एसटी कर्मचारी आणि कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून अन्नत्याग करत आहोत. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. राज्याचे आरोग्य खाते म्हणजे यमदूत तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी टोप्या घालणे बंद करावे. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी टोला लगावलेला आहे. अहमदनगरच्या प्रकरणावरनं आज ते संतप्त होताना पाहायला मिळाले. राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या गेल्या काही दिवसांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. रयत क्रांती संघटनेच्या वतीनं इस्लामपूर या ठिकाणी बस स्थानकात कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय आमरण उपोषण करण्यात आलं. या आंदोलनामध्ये शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शेवटपर्यंत लढा सुरूच ठेवणार असा सदाभाऊ खोत यांनी आपला स्पष्टोक्ती दिलेली आहे. यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील आगीमध्ये 10 जणांच्या मृत्यू दुर्घटनेवरून आरोग्यमंत्री आणि आरोग्य खात्यावर सदाभाऊ खोत यांनी सडकून टीका केली आहे. आरोग्य खातं हे गटारगंगा झाली असून राज्याच्या जनतेसमोर आरोग्य खात्यात यमदूत म्हणून उभा असल्याचं यावेळी म्हणण्यात आलं. सरकारला केवळ वसुली करण्याशिवाय काहीच सुचत नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता जनतेला टोप्या घालणे बंद करावेत असा टोलाही सदाभाऊ खोत यांनी लगावला. महाराष्ट्रामध्ये एसटी कर्मचारी हा ऐन दिवाळीच्या सणाच्या या तोंडावरती मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करत आहे. आतापर्यंत 37 कर्मचाऱ्यांनी या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या एसटी कर्मचाऱ्यांची यावर्षीची दिवाळी ही काळी दिवाळी आहे. एका बाजूला लखीमपूरमध्ये 5 ते 6 शेतकरी त्या ठिकाणी एका अपघातामध्ये मरण पावले. खऱ्या अर्थानं ती गोष्ट क्लेशदायक होती, दुःखदायक होती, तिचा आम्ही निषेधच करतो. परंतु तिथं शेतकरी चिरडून मेले म्हणून महाराष्ट्रामध्ये तुम्ही बंद पाळला
पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 37 शेतकरी, शेतमजूर आणि 12 बलतेदाराची पोरं, इष्टी कामगार आत्महत्या करून मरण पावली. यासाठी कुणीही साधा शोक सुद्धा व्यक्त केला नाही. मला या सरकारला प्रश्न विचारायचा आहे की एका बाजूला या महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब म्हणत आहे 15% लोकांनी संप केलेला आहे, पंढरपूरच्या एसटी डेपोमध्ये केलेला आहे आणि त्यांच्या लेकरा बाळांना, कुटुंबाला यातून सावरण्याचं धैर्य प्राप्त व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. अरे साध्या मागण्या आहेत की या कर्मचाऱ्यांना शासनामध्ये त्यांचं विलिनीकरण करा, शासकीय नोकर म्हणून त्यांना मान्यता द्या. किती दिवस तिने हाल अपेष्टा सहन करायच्या? मी या सरकारला विचारतो, मंत्र्यांना विचारतो, अरे तुमच्या पगारांचा, तुमच्या पेनचा पगार किती आहे? 50,000 रुपये, 60,000 रुपये. अरे तुमच्या पेला जेवढा पगार आहे तेवढा तरी माझ्या इष्टी कर्मचाऱ्याला पगार द्या, एवढं तरी तुम्ही भान ठेवा आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या मागणीकडे तुम्ही सहानुभूतीपूर्वक बघा. पोलिसाचा बळाचा वापर करून तुम्ही खऱ्या अर्थानं त्यांचं आंदोलन चिरडू नका, नाहीतर महाराष्ट्रातली जनता त्यांच्या बाजूनं रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. हा इशारा मी या सरकारला देतो. मी 2011 साली एस टीमध्ये लागलो, एस टीमध्ये चालक म्हणून लागलो. तेव्हापासून मी हे व्यथा पाहतोय किंवा मी एस टीमध्ये पाहतोय. मी लग्नसुद्धा अजून केलेलं नाही. का तर बायकोला काय घालायचं, का घालायचं काय होतंय का? ऐकून घ्या. आज साखर सम्राट आहेत सगळे. 3 महिने साखर कारखाना चालतात, 3 महिने 1 लाख रुपयाच्या खाली बोनस नाही. 12 महिने एस टी चालत्या, पण 2,000 रुपये बोनस फक्त मिळू शकतो. या गरुड डबा येतोय का? हो येतोय का? येतोय का? मला प्रश्नाचं उत्तर सांगा फक्त. येतोय का सांगा. आज आमचे 30, 35, 37 माणसं गेलीत. त्यांचा व्यथा किंवा यांना ठाकरे सरकार असतील, शरद पवार आमची पहिलीच वाट लावली. बारामतीत कामाला राहतो आम्ही, रस्त्यावर इथं तू तिथं थांब कामाला. आज लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. आमच्या मागण्यात शासनात विलीकरण झालं पाहिजे. आमचा तुटपुंजे पगार आहे, तुम्ही बघा, स्लिपा बघा, सर्वसामान्य कामगारांच्या बघा, बँक वगैरे कर्ज काय होतं किंवा काय पगार आहेत हे पहा. आणि आमचं घर प्रपंच कसा चालत असेल, ह्या उणीवा आमच्या ज्या वासना ह्या आहेत त्या उणीवा तुम्ही पहा, डोळ्यानं पहा. आणि ह्या कशा पद्धतीने म्हणजे आज आम्हाला वडिलासारखे सदाभाऊ खोत आम्हाला धावून आलेत. त्यामुळे आमच्यातलं रक्त सळसळतंय आज. आणि आम्ही मरेपर्यंत झालं तरी चालेल, पण सम्राट बाबा सदाभाऊंच्या मागणं हलणार नाही. आम्ही लढणारी माणसं, रडणारी नाही. गेल्या अनेक दिवसापासून आमची एकच मागणी आहे, शासनात विलिनीकरण झालंच पाहिजे. अनेक आमच्या भगिनी, भाऊ इथे बसलेले सगळे दिवाळीच्या ऐन मोक्यात आमच्याकडे पैसा नाही, आमची पोरं बाळू उपाशी आहेत, घरात आमची परिस्थिती लय बिकट आहे. शासनात विलिनीकरण केल्याशिवाय आम्हाला कोणी हे करणार नाही. त्यामुळे तुम्ही आमचा कधी विचार करणार? सरकारने जर आमचा विचार केला तर आमचं फार मोठं सहकार्य होईल. 37 आमच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली, ते कशासाठी? फक्त ह्या विलिनीकरणासाठी. आज त्यांच्या जागी आपल्या घरातलं कोणतं कुटुंब असतं तर आपल्यावर काय परिस्थिती ओढवली असते, ह्याचा सगळ्यांनी विचार करून या आंदोलनात उतरलं पाहिजे. आज भाऊबीज असून सुद्धा आम्ही सगळ्या महिला इथे सणाच्या इथे बसलेलो आहोत, उपवासी, उपोषण चालू आहे. ह्याचे सगळ्यात म्हणजे हे घेतलं पाहिजे, दखल घेतली पाहिजे शासनानं, एवढीच विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी साजरी केली हजारो महिलांच्या उपस्थित भाऊबीज सोहळा. माझ्या बहिणींनी, तुम्ही घाबरून जाऊ नका, हसन मुश्रीफ तुमच्या पाठीशी उभा असेल, असं दिलखुलास आश्वासन हसन मुश्रीफ यांनी बहिणींना यावेळी दिले. दिवाळी सणातील आज भाऊबीजेचा दिवस. कोल्हापूरच्या कागल इथं आगळीवेगळी भाऊबीज पार पडली. कोरोना काळात भाऊ गमावलेल्या बहिणींच्या आणि पती गमावलेल्या पत्नींच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाऊबीज साजरी केली. कोल्हापूर कागल तालुक्यातील हजारो महिलांनी भाऊबीजेच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कोरोना काळात घरातील कर्ता पुरुष गमावला असला तरी खचून न जाता ठामपणे उभे राहत आवाहन हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे. स्त्री ही घरातील सगळ्यांचा आधार असते, त्यामुळे माझ्या भगिनीनो, तुम्ही घाबरून जाऊ नका, हसन मुश्रीफ तुमच्या पाठीशी उभा असेल, असं आश्वासनही यावेळी मुश्रीफांनी दिलं आहे.
आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये कोरोनानं फार मोठं थैमान घातलं होतं. ज्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांनी ही भावना बोलून दाखवली की बाबा अनेक ज्या महिला आहेत त्यांचं सौभाग्य हरवलेलं आहे. आणि खरोखरच मी जेव्हा माहिती घेतली सगळ्या तहसीलदारांच्याकडून, तर माझा विधानसभामध्ये 3 तालुके येत आहेत, कागल, गडिंग्लज आणि आजरा. तर जवळजवळ हा आकडा 1,500-2 हजार इतका होता. त्यामध्ये 893 पुरुष की ज्यांच्या पत्नी आहेत अशांचं कोरोनामुळे मृत्यू झालेला होता. आणि मग त्या सगळ्याच महिलांना बोलवून आज भाऊबीजेच्या दिवशी हा हृदयस्पर्शी कार्यक्रम करावा असं आयोजन आमच्या सगळ्या महिला भगिनींनी केलं. आणि मी खरोखरच त्या पद्धतीनं त्या सगळ्या महिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कारण आता संकट त्यांच्यावर आलेलं आहे, डोंगर कोसळलेला आहे, त्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे. परंतु वर्षभरानंतर ही पहिली दिवाळी त्यांची होती. आणि एक भाऊ म्हणून त्यांना आधार देणं, त्यांचं जे पुढचं जीवन आहे ते सुकर व्हावं, पुन्हा धीर न खचू देता त्यांच्यात हिंमत यावी. आणि त्यांचं जे कुटुंब आहे, त्यांची मुलं बाळं जे असतील, त्यांचे सासू सासरे असतील, आई वडील असतील, दीर असतील, हे घराचा सगळा संसार गाडा चालवण्याची ताकद यावी म्हणून आपण त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. एक भाऊ म्हणून त्यांच्यामागे हिमालयासगळं उभं राहण्याचं वचन आम्ही दिलं. त्याशिवाय राज्य शासनाने विशेषतः माझ्या ग्रामविकास विभाग आणि महिला बाल विकास विभागाने ज्या ज्या आम्ही योजना आणलेल्या आहेत, कारण पहिल्यांदा सुरू होतं ते घर नावावर करण्यावरून, म्हणजे दीर करू देत नाहीत. मग ह्याचा हिस्सा जर असेल पतीचा तर त्यांच्या नावावर घर झालं पाहिजे, जमीन झाली पाहिजे, जी प्रॉपर्टी आहे त्यामध्ये यांचं नाव लागलं पाहिजे. त्यानंतर ज्या सुविधा आहेत, म्हणजे मग संजय गांधी इंदिरा योजना पात्र असतील तर त्याला मिळाली पाहिजे, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना मिळाली पाहिजे, श्यामळा नावाची योजना आहे त्याच्यासाठी ती मिळाली पाहिजे. बांधकाम जर असतील ते बांधकाम कामगार त्यांना ती नोंदणी मिळाली पाहिजे. जातीचं प्रमाणपत्र, जन्म मृत्यूचे दाखला, या ज्या सगळ्या शासकीय किचकट प्रक्रिया आहेत की ज्यामुळे हे अधिकारी दाद देत नाहीत, त्यासाठी आम्ही एक खरमरीत असा GR काढलेला आहे. आणि या महिला भगिनीचं बाकीचं सगळं काम सोडून या महिला भगिनींना पहिल्यांदा यामध्ये प्राधान्य द्यावं अशा प्रकारचा आम्ही आदेश काढून त्यांना यासाठी म्हणजे एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केलेला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची चौकशी होईल. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर लगेच त्यांनी नगरला रवाना झाले आणि तिथली पाहणी केली. अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीची चौकशी होईल अशी माहिती अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ते कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. दरम्यान कोल्हापुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून हसन मुश्रीफ तातडीनं अहमदनगरकडे रवाना झाले. दरम्यान यापूर्वी घडलेल्या आगीच्या घटनेवरून ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मृतांच्या नातेवाईकांना मदतही जाहीर करू असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. आता जो भाऊबीजेचा कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावरच मला स्थानिक आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले की सिव्हिल हॉस्पिटल जे नगरचं आहे फार मोठं, त्याला ICUला काहीतरी आग लागलेली आहे आणि काहीतरी जीवितहानी झालेली आहे. अजून काय आकडा कळालेला नाही. आता मी गेल्यानंतर लगेच तात्काळ तिथे भेट देईन आणि तिथं काय परिस्थिती बघून आपण निर्णय त्याचा घेऊ. परंतु मी परवाच गेलेलो होतो, त्यावेळेसुद्धा अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या होत्या. नंतर सुद्धा आपण सावध व्हायला पाहिजे होतं. म्हणजे काय नेमकं झालेलं आहे मी गेल्यानंतर परिस्थिती पाहूनच मी आपल्याला बोलू शकेन. आपण कधी निघणार आहात? मी आता लगेच निघणार आहे. चौकशी होईल, कारवाई होईल लगेच ताबडतोब जे काही जे याला जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई निश्चितपणानं होईल. आणि दुर्दैवानं कोण मृत्यू पावला असेल त्यालाही मदत आम्ही तात्काळ देऊ. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775.
जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचा सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठेमंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP बुर्के ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिलवर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. कागलमध्ये रोगमुक्त बालकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्याचा आनंद यावेळी पाहायला मिळाला. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यावेळी उपस्थित होते. आयुष्याच्या सुरुवातीला हृदयरोगासह दुर्धर आजारानं ग्रासलेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लोपलेलं असतं. आजारामुळे बालजीवाला लागलेल्या घरघरीमुळे संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य हरवतं. यशस्वी शस्त्रक्रिया होऊन रोगमुक्त झालेल्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील त्यांच्या मनाचा मोठा आनंद पाहायला मिळतोय, असं प्रतिपादन
ग्रामविकास आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या रोगमुक्तीच्या सेवेचं फार मोठं आत्मिक समाधान मिळतं असंही यावेळी त्यांनी म्हटलंय. कोरोना संसर्गाच्या महामारीत लॉकडाऊन कर्फ्यूमुळे राज्यातील मोफत वैद्यकीय उपचारांची सेवा बंद होती. अलीकडेच ती सुरू झाल्याने लहान मुलांवरील गंभीर आजारांच्या 150हून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडतायत. त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यास रोगमुक्त चिमुकल्यांचा सत्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. विशेष सहाय्य मंत्री असताना दवाखान्यांच्या धर्मादाय ट्रस्ट कायद्यामध्ये सुधारणा केली. गोरगरिबांवर 10% मोफत उपचार न करणाऱ्या दवाखान्यांच्या मालकांना 6 महिने शिक्षेची तरतूदही केली. त्यामुळेच दुर्धर आजाराच्या गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवेची मोठमोठ्या दवाखान्यांची दारं आता खुली झाली असल्याचं बोललं जात आहे. बदल्यामध्ये तरी 10% गोरगरिबांच्यावर मोफत उपचार आणि ऑपरेशन करण्याची आवश्यकता होती. आणि त्या काळामध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद आपण माऊली ही महिला बचत गटासाठी आपण स्थापना केली होती. आजच्या या कार्यक्रमाच्या त्या संयोजक आहेत. नगरीच्या इथं उपस्थित मुंबईला लगेच पाठवलं. ज्यावेळी ऑपरेशनला आम्ही पाठवलं, आम्हाला त्यांनी पाठवलं, त्यावेळेस त्या हॉस्पिटलचं ज्यावेळेस नाव ऐकलं त्यावेळेस एवढं टेन्शन आलं की त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याची सुद्धा आपली तशी म्हणजे कुवत नाही आहे. त्यावेळेस त्यांनी नाव सांगितलं, त्यावेळेस एवढं टेन्शन आलं होतं की खरोखर म्हणजे काही वेगळंच वाटत होतं, फिलिंग वाटत होतं. ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये आम्ही पाय टाकला त्यावेळेस आमची जाण्याची नव्हे तिथं उभारण्याची पण लायकी नाही आहे. त्यावेळेस त्यांनी एवढं आम्हाला सहकार्य केलं. खरं तर हे भाषणापुरतं नाही, ही माझ्या मनातली आतून साहेबांबद्दलची भावना आहे. तर माझ्या मुलाचं ऑपरेशन अगदी सक्सेसफुली केलेलं आहे तिने. आणि महत्वाचं म्हणजे वर्ल्ड क्लास हॉस्पिटल कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या हॉस्पिटलचं फोटो सुद्धा आपल्या सर्वसामान्यांना बघण्यासाठी मिळणार नाही. अशा हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करून देणं ही काही साधी गोष्ट नाही. अशा माझ्या देवाला मी अभिवादन करतो. मोफत करून या फुलांना जगवलं आहे. माझे आजोबा तुमच्या आमचे सर्वांचे नेते, राज्याचे मंत्री मुश्रीफ साहेब गेले 20 वर्ष गंभीर आजारच्या लोकांना मुंबईमध्ये नेऊन त्यांचा मोफत उपचार करत आहे. मला माझ्या आजोबांना बघून लई भारी वाटतंय. बघा ना, लॉकडाऊन मध्ये सगळेजण आपल्या आपल्या घरी होते, पण एकही दिवस आजोबा घरी राहिले नाही, कुणाचं काम टटवले नाही. माझ्या वयाच्या माझ्या चिमुकल्यानं तुमची संकट साहेबांनी आपली मानली, तुमची सेवा केली, तुमच्या चेहऱ्यावर हसू आणले. तुम्ही पण तुमच्या आई बाबाची सेवा केली. आणि रेडिएशनसाठी 3 महिने ट्रीटमेंट चालू ठेवायची होती. तेथे राहण्याची सोय देखील त्यांनी आमदार निवासमध्ये केली होती. वजीर नायकवडी यांना सर्वजण मामा म्हणतात, पण मी त्यांना आजोबा म्हणते. तसेच कारण त्यांचे आम्हाला खूप मोठे सहकार्य लाभले आहे. तसेच नाईक मामा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खूप मदत केली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. टाकळी बोलवाड येथे श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या स्मरणार्थ पुरस्कार वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला. श्री मल्लिकार्जुन गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड इथं सालाबादप्रमाणे सिद्धेश्वर स्वामीजी यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय. शिवदेव स्वामीजी टाकळी यांच्या नेतृत्वाखाली यतीश्वरानंद स्वामीजी गुरुदेवाश्रम कागवाड यांच्या अध्यक्षस्थानी पुणे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पोपट ओमासे यांच्या उपस्थितीत धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानार्थ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय. जन्मोत्सवा दिनानिमित्त मोठ्या संख्येनं परिसरातील भक्तगण उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.
रवींद्र पाटील पोलीस कर्मचाऱ्यांची जी अवस्था झाली आहे ती अवस्था समीर वानखेडेची होऊ देणार नसल्याचं शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष समीर वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचं नितीन चौगुले यांनी सांगितलेलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबई इथं आर्यन खान यांच्यावर ड्रग्ज प्रकरणी कारवाई केल्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव करून पाठिंबा दिला. यावर प्रतिक्रिया देत महाराष्ट्र रवींद्र पाटील पोलीस कर्मचाऱ्यांची जी अवस्था झाली ती अवस्था समीर वानखेडेची होऊ देणार नाही. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभे राहणार अशी ग्वाही नितीन चौगुले यांनी दिली आहे. 2 ऑक्टोबर रोजी जी मुंबईमध्ये त्या क्रूजवरती रेड झाली आणि ती चालू असलेल्या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जचं सेवन केलं जात होतं आणि त्या पार्टीमध्ये रेड मारली असताना आर्यन शाहरुख खान नावाचं जे काही कार्ट तिथं सापडलं आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय वेगळ्या प्रकारचं त्या कारवाईबद्दल वळण घेतलं. एक प्रामाणिक अधिकारी आणि त्यांची टीम एनसीबी नार्कोटिक्स कंट्रोल डिपार्टमेंट ब्युरो याचे चीफ म्हणजे या झोनल डायरेक्टर समीरजी वानखेडे आणि त्यांच्या सहकार्याने केलेली ही कारवाई कौतुकास्पद होती. मात्र त्या कारवाईचं कौतुक न होता महाराष्ट्रातला एक मंत्री कॅबिनेट मंत्री नवाब मलिक सारखा जबाबदार मंत्री ज्यांनी स्वतःच्या जावयावरती जी कारवाई वानखेडेंनी केली होती त्याचा राग कुठेतरी मनामध्ये धरून या कारवाईबद्दल संशय व्यक्त करण्यास सुरू केले आणि अनेक राजकीय आरोप केले. ठीक आहे, तुम्ही राजकारण करता, मंत्री आहेत, राजकीय आरोप पण ठीक आहे, पण समीर वानखेडे सारख्या धडाडीच्या प्रामाणिक अधिकाऱ्यावरती तुम्ही वैयक्तिक स्तरावरती जाऊन नवाब मलिकांनी अनेक घाणेरडे आरोप केले. आमचं मत असं स्पष्ट आहे की या हिंदुस्थानमधल्या युथला जर वाचवायचं असेल तर हे ड्रग्ज पासून आपल्या युथला लांब ठेवलं पाहिजे आणि ड्रग्ज सारखा अतिशय घाणेरडा असणारा व्यसन म्हणजे ज्याचं व्यसन झाल्यानंतर तो मेल्याशिवाय ते व्यसन जात नाही, त्याचा तरुणांना धोका जास्त आहे आणि असले ड्रग्ज आपल्या हिंदुस्थानमध्ये विकून पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायनासारखे देश एक जगामध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती तस्करी करून हे अंमली पदार्थ विकून एक त्यांची आर्थिक ताकद वाढवत आहेत आणि याच्या बदल्यात मात्र आमचा तरुण सगळ्या ह्याच्यामध्ये नष्ट होण्याच्या मार्गावरती ड्रग्ज सेवन करून आणि ह्या विरोधामध्ये देशकार्य आम्ही समजतो की जे वानखेडेंनी रेड केली आणि त्या विरोधात एक नवाब मलिक सारखा मंत्री उपटून रोज आरोप करतो. त्यामुळे आम्ही नवाब मलिकांचा निषेध व्यक्त करतो. कदाचित त्यांच्या खात्याचा त्यांना काही कार्यभार किंवा काम नसेल, पण जर त्यांना तसं काही काम नसेल खात्याचं तर मात्र त्यांनी एखादं झेरॉक्स सेंटर सुरू करावं अथवा लोकांचे जन्म मृत्यूचे दाखले द्यावेत किंवा शेतीचे सातबारे काढून द्यावेत त्यांना जर हौस असेल तर. मात्र अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांवरती वैयक्तिक आरोप करून कुठेतरी अधिकाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण करू नये. अशा प्रकारचं जर खच्चीकरण होत असेल तर भविष्यामध्ये असले ड्रग्ज तस्कर असू देत नाहीतर कुठलीही मोठी कारवाई करायला कुठलाही अधिकारी धजावणार नाही आणि म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांचं मनोबल खच्चीकरण होऊ नये. कारण महाराष्ट्राने रवींद्र पाटील सारखे एक पोलीस कर्मचाऱ्याची अवस्था जी झाली आणि त्यांना प्रामाणिकपणाबद्दल जे काही प्रामाणिकपणाबद्दल जे त्यांना किंमत द्यावी लागली ती सगळ्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. शासनात विलिनीकरण कामगिरीसाठी पलूस शहरातील एसटी आगार बंद करण्यात आलेलं होतं. संयुक्त कृती समिती संघटनेच्या वतीने एसटी बंद आंदोलन यावेळी सुरू केलेलं आहे. पोलीस एसटी आगारात कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्यासाठी आगार बंद ठेवून निषेध नोंदवलाय. कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर 2 ऐवजी 3% मान्य केल्याप्रमाणे मान्य करावा, घरभाडे भत्ता वाढ करावी या मागणीसाठी संयुक्त कृती समिती संघटनेच्या वतीनं एसटी बंद आंदोलन सुरू करण्यात आलं. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणारे आणि दिवाळी सणानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाचा खोळंबा झाला. पलूस बस स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना एसटी बस सेवा सुरू होणार किंवा नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्यानं मनस्ताप सहन करत वाट पाहण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच नाही. प्रामुख्यानं लहान मुलं, ज्येष्ठ, वृद्ध प्रवासी यांची अवस्था पाहून इतरांचीही अगतिकता वाढत आहे. सकाळपासूनच एसटी गाड्यांची वाहतूक बंद झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा पाहायला मिळाला.
आज राज्यभर आंदोलनं चालू आहेत. जवळजवळ 35 एस टी कर्मचारीने आत्महत्या केली. लढा विलिनीकरणाच्या याच्यासाठी आंदोलन चालू आहे. शासन कुठलंही या आंदोलनाकडे लक्ष देण्यात झालं आहे. एक कर्मचारी करत 35 जणांनी आपलं प्राण मावळले आहेत त्यांचे. त्याबद्दल इथं आपण आता आंदोलनाचं उभा केलेला आहे. तरी आज अचानक आमच्या भगिनी यांनी आमच्याबरोबर साथ देऊन या आंदोलनात सहभाग घेऊन आजचा बंद हा यशस्वी केला आहे. त्याबद्दल मी त्यांचं आभारी मानतो. असाच बंद जोपर्यंत लढा विलिनीकरणाचा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार. मी सुलभा गुरव वाहक या पदावर पोलीस डेपोत कार्यरत असून गेली 10-11 वर्ष मी एस.टी. महामंडळात सर्व्हिस करत आहे. पण मी लागल्यापासून पगारवाढ झालीच नाही आणि आज उद्या होईल असे आम्ही बरेच आंदोलनं संप केले तरीही आमच्या पगारात काहीच फरक पडला नाही. आणि आज आता 40पर्यंत आकडा जात आला आहे आमच्या बांधवांच्या आत्महत्येचा. तर तरीही सरकारला काहीच जाग येत नाही. त्यामुळं आम्ही आज 8-9 डेपो आमच्या डिव्हिजनचे बंद आहेत. म्हणून आम्ही आजपासून आम्ही बंद पुकारलेला आहे. आणि आमचा हा लढा विलिनीकरणाचा जोपर्यंत आमचं पूर्ण होत नाही विलिनीकरण एस.टी. महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत चालू राहील. एवढंच बोलून मी थांबते. एसबीएन मराठीसाठी संदीप नाझरे, पलूस. शरद पवार आता कुठे एसटी कामगारांवर बोलायला लागलेले आहेत. दिवाळीच्या तोंडावर 37 कामगारांनी आत्महत्या केली तरी सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्याची जाणीव नसल्याचा आरोप युवा नेते सागर खोत यांनी केलेला आहे. आघाडीतील नेते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. त्यांना सर्वसामान्य वंचितांचं सुख दुःख कळत नाही. दिवाळीच्या तोंडावर 37 कामगारांनी आत्महत्या केल्या तरी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांची जाणीव नाही. प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा 10 तारखेला मंत्रालयावर मोर्चानं धडकणार असल्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे सागर खोत यांनी दिलाय. पलूस इथले आंदोलक एसटी कामगारांना पाठिंबा देताना बोलत होते. आज या ठिकाणी आम्ही पलूस डेपोमध्ये एस टी डेपोमध्ये आलो आहे. त्याला कारण असं की गेले आपण 15 दिवस झालं बघतो या महाराष्ट्रामध्ये एस टी कामगारांचा संप चालू आहे. हा संप करत असताना जवळपास 37 लोकांनी आपला जीव दिला. ते ना हुतात्म पत्करावं लागलं. आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी घडलं नाही की एखादी चळवळ उभा राहिली आणि त्यात 37 लोकांना जीव द्यावा लागला. जर 37 लोक मरत असतील तर या प्रशासनानं, ह्या महाविकास आघाडी सरकारनं कुठल्या तरी धुंदीतनं बाहेर यावं आणि ह्या सर्वसामान्य कष्टकरी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष देऊन त्या प्रश्नांना वाचा फोडावी. कारण अजून वेळ गेलेला नाही, त्याला उग्र स्वरूप लागेल. हिंसक आंदोलन भविष्यात होऊ नये असं जर खरंच त्यांना वाटत असेल, कारण आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची धाकता वाढत आहे. तर माझं एक युवक म्हणून आव्हान आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या महाविकास आघाडी सरकारनं ह्या कामगारांचे प्रश्न काय आहेत ते जाणून घ्यावे, त्यांच्याशी हितगुज करावं, त्यांच्याशी संवाद करावा आणि त्यातून चांगला मार्ग काढून त्यांना विलगीकरण त्यांचं करून खरंच त्या कामगारांना न्याय मिळवून देऊन त्या बिचाऱ्या कष्ट करणाऱ्या कामगाराच्या पाठीशी हे आपलं ठाकरे सरकार खंबीरपणे उभं आहे असा एक संदेश ह्या सरकारनं भविष्यात येणाऱ्या पुढच्या 4-5 दिवसात द्यावा अशी मी त्यांना एक युवक म्हणून नम्र विनंती करतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता
डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग सावंत गल्ली जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मुंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया. नहीं तो रुठ जाओगी, नहीं नहीं, माइक चल जाओगी, नहीं नहीं, तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, शाही हार दिलाओगे, हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिलवर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. पालघर डहाणू हिट अँड रनचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगात कार चालवत पादचाऱ्यांना उडवल्याने पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. डहाणू इथं पोलिसांकडून हिट अँड रनचा थरार पाहायला मिळालाय. मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव कारनं चिंचणी तारापूर बायपास रोड इथं दोघांना चिरडलं. जखमींवर मुंबई इथल्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं नातेवाईकांकडून कळून आलंय. घटनास्थळावरून पळून गेलेली कार डहाणू पोलीस स्टेशनच्या आवारात आढळून आल्यानं खळबळ उडाली. डहाणू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या मालकीची असून तेच ड्राईव्ह करत असल्याचं समोर आलंय.
सदर प्रकरणात वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये कलम 279, 337, 338 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलाय. काल दिनांक 5/11/2021 रोजी 9:30च्या सुमारास चिंचणी बायपास रोडवर चिंचणीकडून तारापूरकडे जाणाऱ्या रोडवर एका स्कूटीवरील पती पत्नी स्कूटीवरून तारापूरकडे जात असताना एका भरधाव कारने त्यांना डॅश दिली अशी माहिती प्राप्त झाली आणि ती कार काही त्यांना मदत न करता समोर निघून गेली असं समजल्यानंतर त्याच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे. IPC 279, 337, 338 आणि मोटार अधिनियमाचे 184, 187 प्रमाणे कलम लावलेले आहे आणि सदरची गाडी ही ठाण्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची आहे असं समजलेलं आहे. त्याच्यावर त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कायदेशीर तपास चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या ICUला भीषण आग लागलेली आहे. या आगीत 11 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झालेला आहे. राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना थांबत नसल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या ICU विभागाला आग लागल्याची घटना समोर आली. आगीच्या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ICU विभागाला आग लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. यामध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरू होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. आगीची घटना कळताच पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरहून अहमदनगरकडे रवाना झालेत. आग लागण्यास दोषी असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचं मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण दिले. मृतांना राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्यात येईल असंही स्पष्टीकरण देण्यात आलं. आता जो भाऊबीजेचा कार्यक्रम चालू असताना व्यासपीठावरच मला स्थानिक आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांचे फोन आले की सिव्हिल हॉस्पिटल जे नगरचं आहे फार मोठं, त्याला ICUला काहीतरी आग लागलेली आहे आणि काहीतरी जीवितहानी झालेली आहे. अजून काय आकडा कळालेला नाही. आता मी गेल्यानंतर लगेच तात्काळ तिथे भेट देईन आणि तिथं काय परिस्थिती बघून आपण निर्णय त्याचा घेऊ. परंतु मी परवाच गेलेलो होतो त्यावेळेसुद्धा अशा प्रकारच्या सूचना आपण दिलेल्या होत्या. त्यानंतर सुद्धा आपण सावध व्हायला पाहिजे होतं. काय नेमकं झालेलं आहे मी गेल्यानंतर परिस्थिती पाहूनच मी आपल्याला बोलू शकेन. आपण कधी निघणार आहात? मी आता लगेच निघणार. चौकशी होईल, कारवाई होईल? लगेच ताबडतोब जे काही जे याला जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई निश्चितपणानं होईल आणि दुर्दैवाने कोण मृत्यू पावला असेल त्यालाही मदत आम्ही तात्काळ देऊ. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अहमदनगरमधील आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे. तर फडणवीसांनी हे दुःखही व्यक्त केलेलं आहे. ऐन दिवाळीत अहमदनगर इथं जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग लागली. आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून मिळालेल्या माहितीनुसार ICU मध्ये 20 जण उपचार घेत होते. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. आगीची माहिती मिळताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीनं रवाना झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ यांनी माहिती दिली. मृतांचा अद्याप आकडा समोर आला नाही. या दुर्घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दुःख व्यक्त केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अनिल देशमुखांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ED कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने ती फेटाळलेली आहे. आडतोड रोड तुरुंगात त्यांची आता रवानगी होणार आहे. अनिल देशमुखांनी ईडीची कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती, पण आता त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत राहावं लागणार आहे. ईडी कोठडी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावली. ईडीकडून देशमुखांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली, मात्र न्यायालयानं ती नाकारली असून देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा आदेश अनिल देशमुखांनी दिला होता आणि याची जबाबदारी सचिन वाझे यांच्यावर सोपवली होती अशी तक्रार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेली. याचीच दखल घेत सीबीआय आणि ईडीने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. ईडीने 5 वेळा समन्स बजावूनही अनिल देशमुख आले नव्हते. आउट ऑफ रीच असायचे. त्यानंतर 4 दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यावरच सदर कारवाई झाली असल्याची माहिती मिळते. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आग दुर्घटना प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोकही व्यक्त करण्यात आलेला आहे. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली. घटना घडली तेव्हा 17 रुग्ण आयसीयूत उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला. 60 जण भाजले गेले असल्याचंही भोसले यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलं. आगीमध्ये मृत झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत होते असंही स्पष्ट होत आहे. दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला असून या प्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. आगीची घटना कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी आणि मुख्य सचिव यांच्याशी संपर्क साधत तातडीनं सध्या उपचाराधीन रुग्णांना उपचार मिळवण्यात यावेत, काही अडचणी येणार नाहीत हेही पाहण्यास सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना या दुर्घटनेची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथिक क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत.
आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर शोककळा. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर ईडीचं समन्स मिळताच ऋषिकेश देशमुखांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव. एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात रयत क्रांती संघटनेची उडी. इस्लामपूर इथं डेपोमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. ड्रग्ज घेणाऱ्यांविरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा धक्कादायक खुलासा. राज्याचे आरोग्य खाते म्हणजे यमदूत, तर आरोग्यमंत्री टोपे यांनी टोप्या घालणं बंद करावं. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात. रवींद्र पाटील पोलीस कर्मचाऱ्याची जी अवस्था झाली ती अवस्था समीर वानखेडेंची होऊ देणार नाही. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान समीर वानखेडे यांच्या पाठीशी, नितीन चौगुले यांची ग्वाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भाऊबीजेच्या मुहूर्तावर शिवतीर्थ या नव्या गृहात प्रवेश. कृष्णकुंज शेजारीच नवी 5 मजली इमारत उभारली. नवीन वास्तूचं नाव शिवतीर्थ ठेवल्यावर शिवसेनेची गोची झाल्याचं चित्र. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात केंद्रानं सवलत दिल्याचा दावा पूर्णतः चुकीचा. चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. माझ्याकडून तपास काढून घेण्यात आला नाही, तो केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार. समीर वानखेडेंची स्पष्टोक्ती. तर चुकीच्या माहितीला बळी पडू नका, समीर वानखेडे यांना हटवण्यात आलेलं नाही. क्रांती रेडेकर यांचं आवाहन. आणि दिवाळीतील भाऊबीजेचा सण देशभरात उत्साहात साजरा. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भावाची आठवण.
हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. भाऊ बहिणीच्या गोड नात्याचा उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजेच भाऊबीज. त्यानिमित्त मुक्ताईला माऊलीकडून साडी चोळीचा आहेर देण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव संस्थानकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची बहीण संत मुक्ताबाई यांना मानाची साडी चोळी भेट पाठवण्यात आली. आपेगाव इथल्या जिजाभाऊ मिसाळ आणि सौ सुशीलाबाई जिजाभाऊ मिसाळ यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात महापूजा अभिषेक करून साडी चोळी पाठवणी केली. यावेळी मंदिर संस्थानचे ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. परंपरेनुसार रंगली मनमाडमध्ये रेड्यांची झुंज. मनमाडमधील गवळी बांधवांची अनोखी ही परंपरा आहे. झुंजीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. दिवाळी हा सण विविध परंपरांनी साजरा केला जात असताना सणाच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये भाऊबीजेच्या दिवशी रेड्यांची अनोखी झुंज लावली जाते. आजही परंपरेनुसार मनमाडच्या मैदानावर रेड्यांची झुंज लावण्यात आली. या झुंजीमध्ये मनमाडसह परिसरातील मालेगाव, निफाड, येवला इत्यादी ठिकाणाहून रेडा मालकांनी त्यांचे रेडे झुंजीसाठी आणले होते. रेड्यांच्या या झुंजीचा थरार पाहण्यास मनमाडकर नागरिकांनी मोठी गर्दी केली. रेड्यांच्या झुंजीनंतर विजयी रेड्याच्या मालकांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या समर्थनात वाशिम जिल्ह्यातील नातेवाईक नवाब मलिक यांच्या विरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची यावेळी त्यांनी मागणी केली. समीर वानखेडे यांच्या समर्थनात वाशिम जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गाव असलेल्या वरुड तोफा गावातील नातेवाईक अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात आक्रमक झाले. वाशिम शहरातील आंबेडकर पुतळ्याला हार घालत चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आलाय. त्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात वाशिम पोलीस स्टेशन इथं अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं. नवाब मलिक यांच्या विरोधात सध्या बोललं जात असून आम्ही वरुड तोफा इथले ग्रामस्थ आक्रमक झाले असून नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात बोलणं बंद केलं नाही तर महाराष्ट्रभरात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचं वानखेडे यांचे नातेवाईक रोहित वानखेडे यांनी सांगितलंय. वाशिम शहर पोलीस ठाण्यात समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांनी निवेदन दिलं असून वरिष्ठ स्तरावर पाठवणार असल्याचं पोलीस निरीक्षक ध्रुवास बावनकर यांनी म्हटलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सुनील पाटील हे मास्टर माइंड. त्यांच्या राष्ट्रवादीशी संबंध आहे. दाऊच्या साथीदारासोबत अनिल देशमुख सह्याद्रीत काय करत होते असा आरोप मोहित कुंभोज यांनी केलेला आहे. सह्याद्री अतिथीगृहावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या साथीदारांसोबत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांची गुप्त मीटिंग झाली होती. देशमुख दाऊदच्या साथीदारांसोबत काय करत होते, दोघांमध्ये कोणती डिलिंग सुरू होती असा सवाल भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलाय. पत्रकार परिषद घेऊन हा सनसनाटी आरोप करण्यात आलाय. कोरोना काळात दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सह्याद्रीवर गेला होता. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत त्याची गुप्त मीटिंग ही झाली होती. या बैठकीला राज्याच्या एका मंत्र्याचा जावईही उपस्थित होता. सुनील पाटील ही यावेळी हजर होते असं फोटो काढणाऱ्यांचं म्हणणं आहे. तसंच ड्रग्ज पेडलरांना संरक्षण देण्यासाठी किती हप्ता घ्यायचा याची डीलिंग सह्याद्रीवर चालू होती असंही फोटो काढणाऱ्यांचं म्हणणं असल्याचा दावा कंबोज यांनी केलाय. अनिल देशमुख जी का क्या संबंध है दाऊद इब्राहिम के लोगों के साथ? उस दिन उस मीटिंग में शायदरी में कौन कौन था, ये बहुत बड़ा विषय है. महाराष्ट्र के सिटिंग गृह मंत्री
दाऊद के आदमी के साथ मीटिंग करते हैं शायदरी में, इस बात का जवाब राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के एमएलए हैं। उस समय उन्होंने उनको मंत्री बनाया, 100 करोड़ की वसूली में भी वो देश की, महाराष्ट्र की सिक्योरिटी के साथ खिलवाड़ भी करते हैं। तो इसका जवाब उनको, पार्टी के प्रवक्ताओं को, पार्टी को देना पड़ेगा देश को। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी। शहापूर कुलदेवतेचा अनोख्या पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्रद्धाळू भाविक डोक्यावर तलवारीने वार करून घेण्याचं पाहायला मिळाले। ही श्रद्धा की अंधश्रद्धा याची चर्चा मात्र चांगलीच रंगलेली होती। शहापूर तालुक्यातील डोळखाम विभागातील खराडे ग्रामपंचायत हद्दीतील बोंद्रेपाडा इथं बलप्रतिपदा दीपावलीच्या दिवशी कुलदैवताचा अनोख्या पद्धतीनं उत्सव प्रथे-परंपरेनुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। गेल्या 5 ते 10 पिढ्यांपासून हा अनोखा उत्सव बोंद्रेपाडा गावात साजरा केला जातोय। दीपावली पाडव्या दिवशी म्हणजेच बलिप्रतिपदेच्या दिवशी गावात दिवाळ काठी उभारली जाते। तिथं कुलदैवताची मांडणी करून समोरच अंगणात ढोल वाजवला जातो। समोरच गावातील भक्ताळू गावकऱ्यांच्या अंगात संचारलं जातं। मग दिवाळी काठी समोर संचारलेले भक्ताळू घुमायला लागतात। त्यानंतर हे भक्ताळू ग्रामस्थ गावात असलेल्या शिवकालीन तलवारीनं स्वतःच्या डोक्यावर छेद करून रक्तबंबाळ होतात आणि काठीला रक्त वाहिलं जातं। अशी ही बोंद्रेपाड्यातील श्रद्धाळू आणि अनोखी परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालू असल्याची माहिती मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी। लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार। इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर। फोन नंबर 0234 222 5775। जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर। सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी। पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत। नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65। कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक। आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला। पत्ता रेवणी गल्ली, मिरज। वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8। संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989। रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका। 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत। ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मुंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली।
HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया। बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी। नहीं नहीं माइक चल जाओगी। नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा, क्या लेके आई बता दो ये सजना। 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना। रानी हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ। शाही हार दिलाओगे। हाँ जी हाँ जी हाँ, नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा। चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपची पिछाड झाल्याने पेट्रोल डिझेलच्या दरात केंद्राने सवलत दिल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलेला आहे. राज्यासह देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंच पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्यात आले असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. आघाडीच्या नेत्यांचा हा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी फेटाळून लावला. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात केंद्रानं सवलत दिल्याचा दावा पूर्णतः चुकीचा असल्याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. राऊतांनी काय म्हणायचं हा त्यांचा प्रश्न आहे, पण मुळात ज्या आता 30 तारखेला पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकांचं विश्लेषण केल्यानंतर लक्षात येईल की सगळ्यात जास्त जागा NDAलाच पाहिजे. एका बाजूने तुम्ही बंगालमधला पराभव सांगता की त्या ठिकाणी स्थिती ही प्रो-ममता आहे, पण दुसऱ्या बाजूने आसामसारख्या प्रांतामध्ये 5च्या 5 पोटनिवडणुका भारतीय जनता पार्टीने जिंकल्या. मध्य प्रदेशमधल्या सगळ्या पोटनिवडणुका भाजपाने जिंकल्या. कर्नाटकमध्ये 2च जागा होत्या, 1 भाजपाने जिंकली. अशी मोठी यादी आहे. राऊतांचं काय झालेलं आहे की ते बरोबर छिद्र शोधत बसलेले असतात. त्यांच्याकडे एक यंत्र आहे, त्यात त्यांना पूर्ण त्या पोशाखाचं सौंदर्य दिसत नाही, त्यांना फक्त ते छिद्र दिसतं. आणि त्यामुळे अशी कुठलीही गोष्ट नाही की भारतीय जनता पार्टीचा पोटनिवडणुकीत पराभव झाला. तर महाराष्ट्रापुरता विचार केला तर ज्या निवडणुकीमध्ये हरलो ती काँग्रेसचीच होती, त्यामुळे ती जिंकली तर बोनसच होता. आणि ज्या जागेवर भारतीय जनता पार्टी कधी लढलीच नाही, फक्त 14ला लढली, तर 14ला कमळ चिन्हावर 20,000 मतं मिळाली. तिथे आता 68,000 मतं मिळालेली आहेत. आणि त्यामुळे पराभवाला तरी पराभव म्हणूच शकत नाही. जिंकणं आमचा संकल्प होता, यात काही शंका नाही. तुम्ही ज्या विजयाला विजय म्हणताय तो विजय आहे का? ज्या डेलकरचा विजय झाला, त्या डेलकरच्या पत्नीचा, ते 7 वेळा 7 चिन्हावर निवडून आले. आणि आता तुम्ही त्यांना पकडलं आणि उभं केलं. म्हणजे दसऱ्याच्या भाषणामध्ये माननीय उद्धवजी असं म्हणाले की भारतीय जनता पार्टीला कुठलाही कॅन्डिडेट आणायला लागतो. मी लगेच एका तासामध्ये त्याचं उत्तर दिलं की महाराष्ट्रामध्ये विधानसभेला तुम्हाला 124 जागा मिळाल्या, त्यातल्या 35 जागा ह्या जागा वाटपामध्ये तुम्ही घेतल्या, तिथले कॅन्डिडेट आमचे घेतले. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. औरंगाबाद शहरातील गवळीपुरा परिसरात गवळी समाजाच्या वतीने हेल्यांचा सगर महोत्सव साजरा करण्यात आला. उत्सव पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी पाहायला मिळाली. औरंगाबाद शहरातील राजा बाजार परिसरातील गवळीपुरा परिसरात पाडव्यानिमित्त भाऊबीजेच्या दिवशी गवळी समाजाच्या वतीनं सगर महोत्सव साजरा करण्यात आला. सदरील महोत्सवात हेल्यांना सजवून त्यांची यात्रा भरवली जाते. हेल्यांची मिरवणूक काढून संस्थान गणपती राजा बाजार इथं आणून दर्शन घेत डोकं टेकून तिथून गवळीपुरा इथं मारुती मंदिरात नेलं जातं.
काही हेले नतमस्तक होतात तर काही हेल्यांना 2 पायांवर उभं करून सलामी द्यायला लावतात. गवळी समाजातील अनेक बांधव एकत्र येऊन हेल्यांना रंगरंगोटी करून पूजा अर्चनाही केली जाते. परंपरेनुसार औरंगाबाद शहरात सगर महोत्सव उत्सव साजरा करण्यात येतो. या महोत्सवात औरंगाबाद शहरातील छावणी, बेगमपुरा इतर परिसरातून मोठमोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असतात. शेकडो वर्षांपासून सुरू असणारी परंपरा आजही जिवंत असल्याचं दिसून येत आहे. 2 वर्षांपासून कोरोना संसर्गामुळे हा महोत्सव बंद होता. मात्र यावर्षी प्रशासनानं काही प्रमाणात अटी शिथिल करून दिल्यानं सगर महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दिवसापासून उत्सव साजरे होतात. हा एक सागर म्हणून खेड्यांची जी मिरवणूक निघती ही बऱ्याच 100 वर्षापासून तरी सांगितलं तर चालत पुराणापासून. तर ही 2 ठिकाणी जाते, गवळीपुरा आणि संस्थान गणपती. तिथं त्यांना मानाचा फेटा, पगडी, टावेल भेटतं. ते दरवर्षी तरी 50 तरी हेले येतात आणि ही प्रथा फार वर्षापासून आहे. ही चांगलीच निघते. जुन्या लोकांना जमा होतं आणि 3-3 तास चालते. पण या 2 वर्षापासून परमिशन नसल्यानं तर हे थोडेफार निघालेले आहे आणि शांततेने त्यांचा कार्यक्रम चालू आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. आता एक आनंदाची बातमी. कृष्णकुंज शेजारी शिवतीर्थ राज ठाकरे यांच्या नव्या घराचं आम्ही त्यांच्या हस्ते आज पूजा करण्यात आलं. भाऊबीजेच्या दिवशीच आज गृहप्रवेश संपन्न झाला. सणासुदीच्या काळात सगळेजणच नवं काहीतरी खरेदी करण्याच्या प्रयत्नात असतात. यंदा दिवाळीचा मुहूर्त साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुभ कार्य करणार आहेत. राज ठाकरे नव्या घरात गृहप्रवेश करणार असून त्यांच्या आधीचं निवासस्थान असलेल्या कृष्णकुंज शेजारीच त्यांचं हे नवं घर आहे. शिवतीर्थ असं त्यांचं नव्या घराचं नाव आहे. त्यामुळे आता मनसैनिकांना कोणत्याही कामासाठी शिवतीर्थावर यावं लागेल. कृष्णकुंज हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आधीचं निवासस्थान आहे. मात्र त्यांनी कृष्णकुंज या आपल्या घराच्या बाजूलाच आणखीन एक नवं घर बांधलंय. राज ठाकरे आज म्हणजे 6 नोव्हेंबर रोजी आपल्या 5 मजली घरात राहायला जाणार आहेत. हे घर सर्व सोयींनी सुविधांनी उपयुक्त असून भाऊबीजेच्या मुहूर्तावर ते आपल्या नव्या घरात कुटुंबासोबत राहायला जातील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. अहमदनगरमधील आगीत मृत्यू पावलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना 5 लाखाची तातडीने मदत करण्यात आली असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलेलं आहे. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये आज सकाळी 10च्या सुमारास आग लागली. अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचं सांगण्यात येते. आग लागली त्यानंतर वार्डमध्ये प्रचंड धूर पसरला. लागलेली आग आणि धूर यामुळे या ठिकाणी असलेल्या 17 रुग्णांपैकी 11 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. या 4 महिला 7 पुरुष आहेत. काही रुग्णांची ओळख पटलेली नाही. आगीतून बचावलेल्या 6 रुग्णांपैकी 2 रुग्णांना अद्याप श्वास घेण्यास त्रास होत आहे. खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्यात आलं असून जिल्हा रुग्णालयामध्ये विविध पक्षांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधींनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. यात अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉक्टर सुजय विखे, त्याचबरोबर अहमदनगर उत्तरेचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी या ठिकाणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. येत्या 8 दिवसात या पद्धतीची सर्व चौकशी होऊन गुन्हे दाखल करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. त्याचबरोबर मृत रुग्णांना शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली. संध्याकाळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार रोहित पवार इत्यादी या ठिकाणी दाखल होत परिस्थितीची माहिती घेणार आहेत. प्रशासनाच्या वतीनं धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला असं सांगण्यात येत असल्याने शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आक्षेप घेत काही रुग्ण आग लागल्यानं होरपळले असल्याचंही सांगितलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. बीड जिल्ह्यातील 8 आगारात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाला यावेळी आता भाजपनं पाठिंबा दिलेला आहे. सरकारने आता वेळ काढूपणा करू नये असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बीड जिल्ह्यातील 8 आगारांमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. आष्टी इथल्या आगारात सुरू असलेल्या संपाला भाजपा आमदार सुरेश धस यांनी पाठिंबा दर्शवला. 2 दिवसांपूर्वीच आष्टी आगारातील एका कर्मचाऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला. सर्वच कर्मचारी सध्या संतप्त आहेत. राज्यातील प्रत्येक डेपोतील कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावरच या सरकारला जाग येणार का, असा सवाल एसटी कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. दरम्यान आमदार धस यांच्यासमोर एसटी कामगारांनी व्यथा मांडताना अश्रू अनावर झाले. सरकारनं वेळ काढूपणा करण्यापेक्षा तातडीनं अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची आमदार धस यांनी मागणी केली. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यामध्ये संपाचं हत्यार या ठिकाणी उपसलेलं आहे आणि बाकीचं सगळं सोडता एस टीचे कर्मचारी, अधिकारी, वाहक, चालक आणि इंजिनिअरिंग विभागामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी या सर्वांची एकच मागणी आहे, ती म्हणजे राज्य शासनामध्ये त्यांना सामावून घेणं ही एकमेव मागणी सध्या त्या ठिकाणी दिसते. बाकीच्या कुठल्याही नाही. एकूण पगार पत्रक जर त्यांची एकंदरीत पाहिली तर कुठंतरी 30,000 पगार मिळतोय, पण हातामध्ये मात्र कपाती होऊन 5,000 रुपये मिळत आहे. 16,000चा पगार आहे, 6,800 रुपये मिळत आहेत. ही आणि आमच्या इथं कदम नावाच्या छोकऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बळेबळे तो कसाबसा वाचलेला आहे आणि जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. एस टीच्या कर्मचाऱ्यांची खरोखरच परिस्थिती खूप अवघड आहे. तिच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे आणि सरकारने आता वेळ काढूपणा करण्यापेक्षा तातडीनं पुढे येण्याची आवश्यकता आहे आणि ठामपणे काहीतरी बोलण्याची आवश्यकता आहे. हे रोजच हे कुठं ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. महाविकास आघाडीचे मंत्री फक्त चौकशीचे आदेश देतात, मात्र अहवाल जनतेसमोर येत नाही, असा टोला आमदार विखे पाटील यांनी लगावलेला आहे. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार विखे यांनी केली. फायर ऑडिटही झालं नव्हतं, प्रशासनाचा हलगर्जीपणा होता आणि जिल्ह्यात 3 मंत्री असून नगर जिल्ह्यातील जनता मात्र वाऱ्यावर असल्याची खंत आमदार विखे यांनी बोलून दाखवली. महाविकास आघाडीचे मंत्री फक्त चौकशीचे आदेश देतात, मात्र अहवाल जनतेसमोर येतच नसल्याचंही आमदार विखे यांनी स्पष्टीकरण दिलं. हे अतिशय दुर्दैवी आहे आणि खरं तर निष्पाप आणि निरपराध लोकांचा त्याच्यामध्ये बळी गेला आणि केवळ प्रशासनाच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा परिणाम आहे. आता ते जे ICU मध्ये रूपांतर केलेलं सेंटर होतं तिथं कोविड सेंटरचाही भाग होता आणि आता मला जी माहिती मिळते त्यामध्ये फायर ऑडिटसुद्धा झालं नव्हतं अशी प्रकारची माहिती आहे आणि गोंधळलेली स्थिती आहे. आज प्रशासनामध्ये कोणी त्याबद्दल बोलायला तयार नाही. कोविडच्या माध्यमातून तर जिल्ह्यातलीच अवस्था अतिशय बिकट होती, कारण जिल्ह्यात 3 मंत्री असताना आज जनता जिल्ह्यातली वाऱ्यावर होती. कुठेही लोकांना आधार मिळत नव्हता. अंत्यविधीसाठी सुद्धा रांगा लागल्या होत्या. हे आपण दृश्य यापूर्वी माध्यमाने दाखवलेलं होतं. खरं तर हे मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये भंडारा किंवा नाशिक, मुंब्रा या ठिकाणी हॉस्पिटलला लागलेल्या आगीमध्ये अनेक निरपराध लोकांचे जीव गेले. आता मला सांगण्यात आलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यावेळेस असे आदेश दिले होते, पण ते अजूनही अहवाल भाषणात सरकारनं बांधून ठेवले. त्याबद्दल काही भाष्य पूर्ण करायला तयार नाही. पण झालेल्या घटनेतून शहाणपणा घेऊन
किमान येणाऱ्या काळामध्ये अशा घटना टाळता आल्या असत्या. परंतु हा जो अहवाल आता सरकारने चौकशी आदेश दिलेले आहेत, हा तरी किमान आता अहवाल जनतेसमोर येऊ देत. त्याच्यामध्ये आता आणखी राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. ही घटना त्यासाठी नाही आहे. परंतु या बाबतीमध्ये अक्षम्य हलगर्जीपणा ज्यांच्याकडून झाला त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचं सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता रेवणी गल्ली, मिरज. वेळ सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क 98 22 530 357 आणि 99 22 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मुंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ तसंच
शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. एनसीबीचे डीडीजी संजय सिंह मुंबईत आता दाखल झालेले आहेत. 6 महत्त्वाच्या केसेसचा तपास ते आता करणार आहेत. तपासात समीर वानखेडेची मदत घेणार का याकडं संजय सिंह आता लक्ष लागून राहिलेलं आहे. एनसीबीचे डीडीजी आणि एनसीबी स्पेशल टीमचे प्रमुख संजय सिंह मुंबईत दाखल झाले. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून 6 केसेसचा चार्ज काढून घेण्यात आलाय. या सर्व 6 केसेस संजय सिंह यांच्या टीमकडे वर्ग करण्यात आला असून या सर्व प्रकरणांचा चार्ज घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले. या 6ही केसेस तपास संजय सिंहच करणार आहेत. विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना एनसीबीचे डीडीजी आणि एनसीबीचे स्पेशल टीमचे प्रमुख संजय सिंह यांनी ही माहिती असल्याचं पुष्टी दिली आहे. या संदर्भातील परिपत्रकही आम्ही काढले सांगण्यात आले. त्यामुळे अजून काही माझ्याकडे सांगण्यासारखं नसल्याचं संजय सिंह यांनी म्हटलं. समीर वानखेडे विभागीय संचालक आहेत, तर या भागात होणाऱ्या घडामोडींसंदर्भात त्यांची मदत घेतली जाणार असल्याचं संजय सिंह यांनी स्पष्ट केलं. आम्ही 6ही प्रकरणं आमच्या ताब्यात घेऊ, त्यानंतरच या संदर्भात अधिक प्रतिक्रिया देता येईल असं संजय सिंह यांनी म्हटलंय. अब इस पूरे मामले की तफ्तीश सर भाई किया था ठीक है ना कैमरा माझा ले रे 1 मिनट सर बाइट देते सो मागे थैंक यू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. सोमवारी पंढरपुरात पालखी मार्गाचे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख संत मंडळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी या संकल्पनेतून साकार होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं भूमिपूजन येत्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीनं होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह प्रमुख महाराज मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी पंढरपुरातील रेल्वे मैदानावर भव्य असा शामियाना उभा करण्यात आलाय. यात सुमारे 10,000 लोक बसतील अशा पद्धतीनं व्यवस्था करण्यात आली. विशेष म्हणजे व्यासपीठावर महाराज मंडळींना बसण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ तयार करण्यात आले. दुसऱ्या बाजूला मंत्री सह खासदार आमदार यांचीही स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था लावण्यात आली आहे. दिनांक 8 नोव्हेंबर सोमवार रोजी पंढरपूरमध्ये पालखी मार्गाचे भूमिपूजन आणि लोकार्पणाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर पंढरपूरमध्ये येणार आहेत आणि त्याच्यासाठी पोलिसांनी सर्व योग्य ती पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीने सुद्धा योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. या कामी जवळपास 55 अधिकारी, 6 DYSP आणि 600+ पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला आहे. त्यामुळे भाविकांना कोणत्याही पद्धतीची असुविधा न होता मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणचं आगमन आणि कार्यक्रम हा योग्य रीतीने पार पडावा अशा पद्धतीची सर्व योजना पोलिसांनी आखलेली आहे आणि आपला बंदोबस्त शांततेत पार पाडण्यासाठी सर्व योग्य ती खबरदारी घेतलेली आहे. कार्यक्रमाचे जो टेंटेटिव्ह टायमिंग आहे तो 3:30 वाजताच्या दरम्यानचा आहे दुपारी आणि त्या दृष्टीने सर्व योग्य ती तयारी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. कल्याण बस डेपोवर प्रवाशांची आज तोबा गर्दी पाहायला मिळाली. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून इतर बस स्थानकावरून सुद्धा कल्याण डेपोवर अनेक बस कल्याण बस डेपोत दाखल झालेल्या होत्या. 2 वर्षानंतर एकाच दिवशी तब्बल 13 लाखाचे उत्पन्न झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननं एसटी महामंडळाला करोडो रुपयांचं नुकसान झालं. मात्र अनलॉकनंतर पुन्हा एसटी रस्त्यावर धावते. प्रवाशीही सुरक्षित प्रवास म्हणून गावाला जाण्यास एसटीच्या प्रवासाला प्राधान्य देतात. कल्याण बस स्थानकावर पाडवा आणि भाऊबीजाच्या निमित्तानं गावी जाण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. दिवसभरात 13 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं असून गतवर्षीच्या दीपावली पाडव्यांपेक्षा यंदा हे उत्पन्न 1 लाखानं जास्त आहे. आज पुन्हा भाऊबीजेनिमित्त कल्याण बस डेपोवर प्रवाशांची गर्दी झाली असून डेपो व्यवस्थापकानं आसपासच्या बस डेपोवरून अनेक बस मागून प्रवाशांची सोय करत असून जादा गाड्या सोडल्या जाणार असल्यानं आजच्या दिवसभरातही 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नाचा टप्पा गाठला जाणार असल्याचा दावा डेपो व्यवस्थापकाकडून करण्यात आला. मागच्या वर्षी कोरोनामुळं दिवाळी वगैरे जादा वाहतूक काही झाली नाही, परंतु 2019ला दिवाळीचा सीझन जो होता तो फुल चांगला पद्धतीने झाला होता. आम्ही दिवाळीच्या म्हणजे भाऊबीजेच्या एका दिवसातच आम्ही 12 लाख रुपयाचं उत्पन्न 2019ला मिळवलेलं होतं. आज भाऊबीजेच्या आदल्या दिवशीच आमचा 13 लाखाचा टप्पा पूर्ण झालेला आहे. आजचं गर्दी पाहता 15 लाखाच्या पुढं आगाराचं उत्पन्न जाईल. प्रवासी गर्दी भरपूर आहे आणि आमच्या गाड्याही भरपूर आहेत. आम्ही तसं नियोजन केलेलं आहे आणि कुठल्याही प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आहोत. आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीनंतर आत्ता जे प्रवाशांचा जो उदंड प्रतिसाद मिळतो आहे, एस टीवरचं प्रेम त्यांचं बघून आम्हालाही उत्साह आमचा वाढलेला आहे आणि निश्चितपणानं एक चांगल्या पद्धतीचे दिवस एस टीला येण्याची चिन्ह आम्हाला दिसत आहेत. कोरोनानंतर एस टी सावरते आणि हे एक चांगलं चिन्ह आहे. मला संतोष अवसरे, मी आता इथून कल्याणवरून बेवडे जातो आहे. आता बस आता अर्धा झाला पण बस अजून भेटली नाही आम्हाला. गर्दी प्रचंड आहे. तेच प्रवाशांना बस अवेलेबल सोडाव्यात. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. नगराध्यक्षा दुर्गा तांबे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज भाऊबीज साजरी केली. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाऊबीजेचा सण आपल्या बहिणीसोबत साजरा केलाय. संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांनी आज आपल्या बहिणीची भेट घेतली. दीपावलीच्या दिवसांमध्ये भाऊबीजेच्या सणाला मोठं महत्त्व आहे. खास करून बहीण भावाच्या नात्यांचा हा सण मानला जातो. याचीच प्रचिती संगमनेरमध्ये पाहायला मिळाली. भाऊबीजेनिमित्त महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं औक्षण त्यांची बहीण दुर्गाताई तांबे यांनी करत दीपावलीच्या त्यांना शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ड्रग्ज घेणाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचं धक्कादायक खुलासा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेला आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना ड्रग्ज घेणाऱ्याला तुरुंगात टाकू नये असं मत मांडले. ज्याप्रमाणे सिगारेट पिणाऱ्याला, दारू पिणाऱ्याला तुरुंगात टाकत नाही, त्याप्रमाणे ड्रग्ज घेणाऱ्यांनाही तुरुंगात न टाकता त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं अशा पद्धतीनं विधान करत ड्रग्ज घेणाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार असल्याचाही खुलासा यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय. दोंडाईचा वरवडे नगर परिषद इथं विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले धुळे दौऱ्यावर आले होते. यावेळी लोकार्पण सोहळ्यादरम्यान आठवले यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना सदर माहिती दिली आहे. ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुख्य तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असणाऱ्या आरोपांचाही आठवले यांनी समाचार घेतला. नवाब मलिक यांनी ड्रग्ज संदर्भात आरोप करावेत, मात्र समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत आरोप करू नयेत असं म्हणत मलिक हे सामील असलेलं सरकार ड्रग्जला पाठिंबा देणारं सरकार असल्याचा घणाघात रामदास आठवले यांनी केला आहे. त्याबद्दल आमच्या मंत्रालयाचं म्हणणं असं आहे की जसं दारू पिणाऱ्याला आपण जेलमध्ये टाकत नाही, सिगरेट पिणारा, बिडी पिणारा त्याला आपण जेलमध्ये टाकत नाही, तर ड्रग घेणाऱ्याला जेलमध्ये न टाकता त्याला नशामुक्ती केंद्रामध्ये त्याला सुधारण्यासाठी पाठवलं पाहिजे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी नशामुक्ती केंद्र अत्यंत त्यासाठी उपयुक्त आहे. आणि म्हणून सध्या जो कायदा आहे की ड्रग घेतल्यानंतर त्याला जेलमध्ये टाकण्याचा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये बदल करण्याच्या संबंधात आमचं मंत्रालय विचार करत आहे आणि लवकरच त्या संबंधाला जर कायदा झाला तर ड्रग घेणाऱ्याला जेलमध्ये न पाठवता त्याला नशामुक्ती केंद्रामध्ये पाठवण्यात येईल.
मला असं वाटतं की समीर वानखेडे हे दलित समाजाचे आहेत, ते अत्यंत ॲक्टिव्ह अधिकारी आहेत. ड्रग मुक्त मुंबई करण्यासाठी त्यांनी ॲक्शन घेतलेली आहे. त्यामध्ये व्यक्तिगत त्यांचा कसलाही फायदा अजिबात नाही. जे आरोप प्रत्यारोप चाललेले आहे त्यामध्ये असेच आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत आणि समीर वानखेडेला NCBला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सरकार जे आहे हे सरकार ड्रगला पाठिंबा देणारं सरकार आहे. हे सरकार जे आहे ते मुद्दाम भारत सरकार काहीतरी सांगतं आहे असा काही विषय अजिबात नाही. आम्ही समीर वानखेडेला काय थोडंच आम्ही सांगितलं होतं. त्यामुळे समीर वानखेडेला ज्यावेळेला काय आर्यन खानच्या संबंधामध्ये पुरावे मिळाले त्यावेळेला त्या क्रूवरती जाऊन जवळजवळ 19 लोकांना पकडलेलं आहे आणि त्यांना जामीन मिळाला नाही 22 दिवस. याचाच अर्थ असा आहे की NCBकडे मोठी पुरावे होते. जर खोटा आरोप त्याच्याकडे असता, त्याच्याकडे त्याने ड्रग घेतलं नाही, त्याच्याकडे ड्रग नव्हतं ही सगळी माहिती असती तर कोर्टाने समीर वानखेडेला फटकारलं असतं, NCBला फटकारलं असतं. पण 22 दिवसामध्ये असं झालेलं नाही आहे. त्यामुळं समीर वानखेडेवर नवाब मलिकचे आरोप अत्यंत बेबुनियाद आहेत, अत्यंत चुकीचे आहेत आणि व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी असे आरोप करणं योग्य नाही आहे. ड्रगच्याबद्दल त्यांनी बोलायला हरकत नाही आहे. ड्रगबद्दल काय त्याचं म्हणणं असेल तर, पण व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी त्यांची बदनामी केलेली आहे आणि म्हणून रिपब्लिकन पक्ष हा समीर वानखेडेच्या पाठीशी उभा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. दीपावली हा सण म्हणजे दिवाळ, लाईट, आकाशकंदील यानं आपलं घर सजवतो. खरा तर हा सण फटाके फोडण्याचा नसून दीप, लाईट आणि रोषणाईचा सण आहे. या सणाला म्हणूनच दीपावली असं म्हटलं जातं. आपल्या घरात आपण लाईट लावून रोषणाईनं आपलं घर दीप लखलखीत करतो. मात्र गरीब नागरिकांच्या घरात प्रकाशांचा लखलखाट होऊन त्यांचीही दीपावली उजेडात यावी या अनुषंगानं प्रभाग क्रमांक 20 मधील पारधी वसाहत आणि बेळगाव गेट झोपडपट्टी इथं प्रभाग क्रमांक 20 चे नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी फिलिप्स कंपनीचे LED बल्ब यांचं वाटप करून नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. माझी दीपावली उजेडात, मग प्रभागातील नागरिकांची ही दीपावली उजेडातच यावी म्हणून LED बल्ब वाटून दीपावली सगळ्या घराघरांमध्ये प्रकाश पडावा आणि नागरिकांची दिवाळी प्रकाशमय व्हावी यासाठी नगरसेवक योगेंद्र दादा थोरात यांनी नागरिकांना बल्ब वाटप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रिजवाना भाभी शेख आणि प्रभागातील इतर नागरिक उपस्थित होते. आज प्रभाग 20 मधील पारधी वसाहत व बेळगाव गेट झोपडपट्टी येथे जे गोरगरीब लोकांनी झोपडपट्टी आहे त्या भागात पारधी समाज व जे गोरगरीब लोक राहतात त्यांना सर्वांना LED बल्बचं वाटप केलेलं आहे. या कष्टकरी गरजू लोकांना तेवढेच दिवाळीत थोडासा प्रकाश म्हणून आज आम्ही हा उपक्रम राबवला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. जत तालुक्यातील दरीबडची नजीक जवळ दरिकोणूर या ठिकाणी क्रुझर आणि दुचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये भाऊ आणि बहीण दोघे जण ठार झालेत. भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावांचा हा दुर्दैवी मृत्यू झाला असून अक्षय श्रीमंत चौगुले वय वर्ष 20 आणि त्याची बहीण काजल श्रीमंत चौगुले वय वर्ष 16 अशा ठार झालेल्या बहीण भावांची नाव आहेत. विशेष म्हणजे भाऊबीजेच्या निमित्तानं मोठ्या बहिणीच्या घरी हे दोघेही बहीण भाऊ दुचाकीवरून पंढरपूर इथल्या वेळ या गावी गेले होते. त्यानंतर भाऊबीज आटपून दोघेही दरीबडची या आपल्या गावी परतत होते. अवघ्या 1 किलोमीटरवर गाव असताना दरिकोणूर या ठिकाणी समोरून येणाऱ्या भरधाव क्रुझर गाडीला धडक बसली, ज्यात 30 फूट गाडीसह दोघे फरफटत गेल्यानं दोघा बहीण भावांचा जागीच मृत्यू झाला. भाऊबीजेच्या सणाच्या दिवशी दोघ्या सख्ख्या बहीण भावांचा झालेल्या मृत्यूच्या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटरच्या सर्व अत्याधुनिक सुविधा आणि 24 तास अत्यावश्यक सेवा, प्रत्येक रुग्णास आश्वासक उपचार. इथं आहेत सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथलॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. डॉक्टर सचिन आणि नैनिशा सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, पेठ सांगली रोड, इस्लामपूर. फोन नंबर 0234 222 5775. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क
9284776065. कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक, डॉक्टर कैलास भगवान साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ आणि डॉक्टर सुजाता कैलास साळुंखे होमिओपॅथिक तज्ञ यांचा सुप्रसिद्ध कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक सर्व आजारांवरील उपचारांसाठी आणि ज्यांना शस्त्रक्रियेस सामोरं जायचं नाही त्यांच्यासाठी कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिक. आमच्याकडे होणारे उपचार: मूतखडा, पित्ताचा त्रास, पित्ताशयातील खडे, प्रोस्टेट आजार, अल्सर, आतड्यांचा होणारा त्रास, मूळव्याध, भगेंद्र, फिशर, लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी, टॉन्सिलचा त्रास, पोटाच्या इतर तक्रारी, बद्धकोष्ठता, अपचन, सांधे मणक्यांचा होणारा त्रास, थायरॉइडचे आजार, त्वचारोग, गजकर्ण, नायटा, सोयरासिस, उंची वाढवणं, जाडी कमी करणे, खोकला, सर्दी, दमा, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कॅन्सर, मानसिक आजार, किडनी फेल्युअर, पुरुषांच्या समस्या, स्त्रियांमध्ये मूल न होण्याच्या तक्रारी, या सर्व आजारांसाठी अवश्य भेट द्या कौस्तुभ कॉम्प्युटराइज्ड होमिओपॅथी क्लिनिकला. पत्ता: रेवणी गल्ली, मिरज. वेळ: सकाळी 10 ते 1 आणि दुपारी 4 ते 8. संपर्क: 9822 530 357 आणि 9922 803 989. रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचे नाणे आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथेही सर्व मिनी स्टोअर्स मध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. HP भुरके ज्वेलर्स का डिस्काउंट शुरू हो गया. बिल्वर पटली नेकलेस का वादा तुमने है किया, नहीं तो रुठ जाओगी. नहीं नहीं माइक चल जाओगी. नहीं नहीं तो जाओ जाके ऑफर क्या है देखो जी जरा. क्या लेके आई बता दो ये सजना. 20% डिस्काउंट में ये लाया हूँ मैं कंगना. रानी हार दिलाओगे. हाँ जी हाँ जी हाँ. शाही हार दिलाओगे. हाँ जी हाँ. नेकलेस भी मुफ्त है लेके आए तो जरा. चला HP भुरके ज्वेलर्स मध्ये चला. कोणत्याही 1 आणि 2 ग्रॅमच्या दागिन्यावर नेकलेस फ्री किंवा 20% भव्य सूट. नवरात्री, दसरा आणि दिवाळी निमित्त नवरंगी नवरात्रोत्सव आणि दीपोत्सव 2021 या निमित्तानं दणदणीत ऑफर. बिल्वर, पाटली, नेकलेस, मंगळसूत्र, राणीहार, लॉंग हार, तासमण्यांची माळ, तसंच शाही हार, अमेरिकन डायमंड सेट्स, अँटिक सेट, कंगन, मोहनमाळ, अष्टपैलू मणिमाळ, नवग्रहांचे अस्सल खडेही उपलब्ध. चोख सोन्या चांदीचे हॉलमार्किंग दागिने सुद्धा उपलब्ध. मेसर्स HP भुरके गोल्डस्मिथ अँड ज्वेलर्स, शनिवार पेठ, सराफकट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर शोककळा. अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या ICU मध्ये लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर ईडीचं समन्स मिळताच
ऋषिकेश देशमुखांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव. एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनात रयत क्रांती संघटनेची उडी. इस्लामपूर इथं डेपोमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू. ड्रग्ज घेणाऱ्यांविरोधात सुरू असलेला कायदा बदलण्याच्या विचारात केंद्र सरकार. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा धक्कादायक खुलासा. राज्याचे आरोग्य खाते म्हणजे यमदूत, तर आरोग्यमंत्री टोपे यांनी टोप्या घालणं बंद करावं. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा घणाघात. रवींद्र पाटील पोलीस कर्मचाऱ्याची जी अवस्था झाली ती अवस्था समीर वानखेडेंची होऊ देणार नाही. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान समीर वानखेडे यांच्या पाठीशी नितीन चौगुले यांची ग्वाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भाऊबीजेच्या मुहूर्तावर शिवतीर्थ या नव्या ग्रहात प्रवेश. कृष्णकुंज शेजारीच नवी 5 मजली इमारत उभारली. नवीन वास्तूचं नाव शिवतीर्थ ठेवल्यावर शिवसेनेची गोची झाल्याचं चित्र. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाल्यानं पेट्रोल डिझेलच्या दरात केंद्रानं सवलत दिल्याचा दावा पूर्णतः चुकीचा. चंद्रकांत पाटील यांचं स्पष्टीकरण. माझ्याकडून तपास काढून घेण्यात आला नाही, तो केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार. समीर वानखेडेंची स्पष्टोक्ती. तर चुकीच्या माहितीला बळी पडू नका. समीर वानखेडे यांना हटवण्यात आलेलं नाही. क्रांती रेडेकर यांचं आवाहन. आणि दिवाळीतील भाऊबीजेचा सण देशभरात उत्साहात साजरा. भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला भावाची आठवण. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.